आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अखेर बसवला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे। वाळवा तालुक्यातील विविध संघटनांच्या मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला। मागणी अनेक वर्षापासूनची अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव याच तालुक्यात असूनही येथे त्यांचे स्मारक किंवा पुतळा नव्हता। अनेक वर्षांपासून मातंग समाजाकडून प्रशासनाकडे यासाठी रीतसर मागणी करण्यात येत होती। अनेक आंदोलने आणि निवेदने देऊनही प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले। यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष होता। पुतळ्या हटवण्यास विरोध। प्रशासनाने यावर आक्षेप घेत पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी याला जोरदार विरोध केला आहे। जोपर्यंत पुतळ्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही आणि प्रशासन स्वतःहून तो सन्मानपूर्वक बसवत नाही, तोपर्यंत पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नाही, अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे। प्रसंगी रक्त सांडले तरी माघार घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे। पुढाकार घेणारे प्रमुख कार्यकर्ते या ऐतिहासिक घटनेसाठी डॉक्टर विजय चांदणे, विकास बल्लाळ, सुधाकर वायदंडे, उत्तम चांदणे, तानाजी साठे, नंदकुमार नांगरे, दयानंद चव्हाण, शंकर महापुरे, प्राध्यापक सुभाष वायदंडे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण, रामदेव कुळे, कबीर चव्हाण, सदाभाऊ चांदणे, विनोद बल्लाळ, गॅब्रियल तिवडे, प्रभाकर तांबिरे, अजिंक्य बल्लाळ, रवी बल्लाळ, पिराजी थोरवडे, आकाश खवळे, शशिकांत वायदंडे, हर्षद बल्लाळ, दीपक मिसाळ, श्रद्धा शिंदे, शशिकांत चव्हाण, अजित गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। तहसील कार्यालय चौकामध्ये वाळवा तालुक्याच्या वतीनं सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंती साजरी झाल्यानंतर तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नसल्यामुळं जो पुतळा आम्ही पूजन करण्यासाठी आणलेला होता, तोच पुतळा या कचेरी चौकामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही त्याची स्थापना केलेली आहे आणि या पुतळ्याला अभिवादन तहसीलदार आणि नगरपालिकेचे CO हे करून इथून निघून गेलेले आहेत। आम्ही भूमिका सर्व कार्यकर्त्यांच्या अशी ठरल्या की जोपर्यंत आमच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला जागा देत नाहीत तोपर्यंत हा पुतळा इथून काढला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही सर्वच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सगळेच कार्यकर्ते अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रेम करणारे इथं जमलेलो आहोत आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे की रक्त सांडलं तरी हा पुतळा इथून हलणार नाही। शासनाचा आणि कायद्याचा मान राखणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही कायद्याचा भंग होणार नाही या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही लढाई लढलो, परंतु प्रशासन आणि इथले स्थानिकचे राजकीय नेते यांनाच या शहरामध्ये पुतळा नको आहे असं या सगळ्या गोष्टीवरून आमच्या लक्षात आल्यामुळं हा निर्णय आम्ही घेतलाय। या ठिकाणी आम्ही पुतळा बसवलाय, तो पुतळा आम्ही कदापि आम्ही तो हलवणार नाही।